The given table shows the number of employees works in 5 different companies and the ratio of employees of 2 different departments IT and HR. आपल्याकडे 5 कंपन्या दिलेल्या आहेत A B C D E. टोटल नंबर ऑफ एम्प्लॉईज दिलेले आहेत. कंपनी ए मध्ये 3000 एम्प्लॉई आहेत, तर कंपनी बी मध्ये 2500 एम्प्लॉईज आणि तसंच सी डी मध्ये दिलेले आहेत. त्यामध्ये 2 डिपार्टमेंट दिलेले आहेत. प्रत्येक कंपनीमध्ये 2 डिपार्टमेंट IT आणि HR. तर त्यांचा रेशो दिलेला आहे IT चा आणि HR चा. म्हणजेच ह्या 3000 एम्प्लॉईजचं डिस्ट्रीब्युशन कसं होणार 7:8 ह्या प्रमाणात. म्हणजे 7 रेशो जर IT चा असेल तर 8 रेशो हा HR चा आहे. आता त्याच्यावर प्रश्न बघा काय. फर्स्ट क्वेश्चन, इफ द रेशो ऑफ नंबर ऑफ मेल टू फिमेल एम्प्लॉईज इन ऑल द कंपनीज टुगेदर इज 3:2, then what is the difference between the total number of male and female employees in all the companies together? काय सांगितले, सगळ्या कंपनीमध्ये म्हणजे हे 3000 आहेत, त्यामध्ये मेल आणि फिमेल मिक्स असणार आहेत. तर सगळ्या कंपनीचे मेल आणि फिमेल ह्यांचा रेशो आपल्याला 3:2 दिला आहे. तर त्यांच्यातला फरक काय आहे, सगळ्या मेलचा आणि सगळ्या फिमेलचा मिळून फरक काय आहे असं विचारलं आहे. आता बघा ह्या सगळ्यांची बेरीज बघा किती येते. टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट इन ऑल द कंपनीज 3000 आणि 2000 5000 5000. टोटल बेरीज बघा किती येते डायरेक्ट. 3 आणि 2 5 आणि 5 10 आणि 2 12 12 1 13 13500 येते. 13500. तर त्यामध्ये मेल 3 आहेत तर फिमेल काय आहेत 2 आहेत. त्यांचं डिस्ट्रीब्युशन म्हणजे टोटल किती एम्प्लॉईज 3 आणि 2 5 बरोबर. 5ची व्हॅल्यू आपल्याला 13500 दिलेले. तर त्यांच्यातला फरक म्हणजे काय असणार आहे, 3 आणि 2 मधलाच फरक असणार आहे 1. म्हणजे 5 दोन्ही 10 5 7 35 आणि वरचं 2 0. म्हणजेच आन्सर काय येणार आहे, मेल आणि फिमेल मधला फरक 2700. ऑप्शन नंबर ई. नेक्स्ट क्वेश्चन, the number of employees in IT department in company C and D together is approximately what percent of number of employees in HR department in company B and E together? IT क्षेत्रात डिपार्टमेंटमधले C आणि D चे काढायचे आपल्याला मेंबर बरोबर आहे का. सी मध्ये बघा आता सी मध्ये 3200 मेंबर आहेत बरोबर आहे. त्यामध्ये IT चे किती आहेत मग 5 आहेत. आउट ऑफ किती 5 आणि 3 8. 5 डिवायडेड बाय 8 बरोबर किती आले 8 1 8 8 चौक 32 5 चौक 20 2000 आले. त्यानंतर तसेच डीचे पण ITचे बघा. डीचे किती आहेत टोटल 2000 इंटू IT किती आहेत 1. आउट ऑफ 1 आणि 3 4 4 5 20 म्हणजेच 500. हे टुगेदर म्हणजेच 2000 आणि 500 किती आले 2500. हां तसंच आता आपण कोणाचं कॅल्क्युलेट करायचं आपल्याला HR डिपार्टमेंट फ्रॉम B अँड E कॅल्क्युलेट करायचं आहे. बी मध्ये बघा आता टोटल एम्प्लॉईज किती आहेत 2500. त्यामध्ये HR किती आहेत 2. आउट ऑफ 3 आणि 2 5 इज इक्वल टू 5 1 5 5 25 5 2 10 आणि वरचे 2 0 1000. तसेच ई मध्ये बघा. ई मध्ये टोटल एम्प्लॉईज किती आहेत 2800 इंटू HR चे किती आहेत 3. आउट ऑफ 7 इज इक्वल टू 7 चौक 28 4 त्रिक 12 म्हणजेच 1200. हे 1200 आणि 1000 किती झाले 2200 झाले बरोबर आहे 2200. तर हे 2500 व्हॅल्यू ही 2200च्या किती टक्के विचारले म्हणजे गुणुले 100. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले किती 2500 भागिले 22. 22 एके 22 3 बाकी उरली. नंतर अजून 22 एके 22 पुन्हा 8 बाकी उरली आणि 22 सम 66. हे 22 त्रिक 66 113 पॉईंट समथिंग येणार आहे काय तर म्हणजे 113. ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन, द टोटल नंबर ऑफ IT डिपार्टमेंट एम्प्लॉईज इन ऑल द कंपनीज टुगेदर इज अप्रॉक्सिमेटली व्हॉट पर्सेंट ऑफ टोटल एम्प्लॉईज ऑफ ऑल द कंपनीज टुगेदर. आता टोटल एम्प्लॉईज ऑफ ऑल द कंपनीज टुगेदर आपण काढले होते 13500 किंमत आली ती. आता HRचे प्रत्येक डिपार्टमेंटमधले काढायचे. HRमध्ये बघा आता ह्या 3000च्या पहिल्या कंपनीमध्ये 3000 इंटू 8/15 कारण
एच आरचे आपल्याला विचारलेत इज इक्वल टू 15 2 30 8 2 16 1600. तसंच बीमध्ये बघा 2500 गुणुले 2/5 5 5 25 5 2 10 1000. तसंच सीमध्ये बघा 3200 इंटू 3/8 8 चौक 32 4 तक 12 1200. तसंच डीमध्ये बघा डीमध्ये काय 2000 डिवायडेड बाय 2000 इंटू 3/4 कारण आपल्याला एच आरचे 3 आहेत 4 5 20 5 तक 15 1500. तसंच लास्ट ईमध्ये बघा 2800 इंटू 3/7 7 1 7 चौक 8 4 तक 12 म्हणजेच 1200. टोटल एच आरचे एम्प्लॉई किती झाले हे 1200 आणि 1500 2700 2700 आणि 1200 3900 4900 4900 आणि म्हणजे 4900 आणि 600 5500 आणि 6500 बरोबर आहे. हे 6500 हे 13500च्या किती टक्के हे विचारले आपल्याला. बघा ह्या 2 शून्याला तर हे 2 शून्य कट झाले बरोबर आहे. 5 5 न भागून घेऊ 5 13 65 आणि 5 2 5 7 आणि इकडले वरचे 2 शून्य 100 न गुणल्यानंतर. आता 27चा पाडा 27 5 27 5 135 होते. मग 27 चौक 108 म्हणजेच किती बाकी उरली 22 बाकी उरली. पुन्हा नंतर 27 5 135 27 27 27 8च्या आसपास आपल्याला येते बघा 27 8च्या आसपास येते म्हणजेच 48% होणार म्हणजे ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन. The given table shows the marks scored by 5 students in 5 different subjects. आपल्याला 5 स्टुडंट दिलेले आहेत अरुल भारती सोन दिव्या आणि ईसाई आणि सब्जेक्ट दिलेले आहेत आपल्याला 5 कुठले कुठले मॅथ्स केमिस्ट्री फिजिक्स इंग्लिश अँड हिंदी. आणि सब्जेक्ट्सचे मार्क पण टोटल मार्क दिलेले आहेत 100 मार्काचा एक सब्जेक्ट आहे त्यातले कोणाला किती मार्क पडले ते दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल अरुलला मॅथ्समध्ये 100पैकी 90 मार्क पडले. तसंच अरुलला फिजिक्समध्ये 100पैकी 0 मार्क पडले. हे असं बघायचं. भारतीला जर समजा केमिस्ट्रीमध्ये किती मार्क पडले असं विचारलं तर 100पैकी 80 मार्क पडाले असा डाटा दिलेला आहे आपल्याला. आता बघा पहिला प्रश्न. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द टोटल मार्क स्कोर्ड बाय शोन अँड ईसाई इन ऑल सब्जेक्ट टुगेदर. डिफरन्स विचारला आहे कोणाच्यातला शोन आणि ईसाईमधला. आता शोन कुठं आहे हित आहे 3 नंबरला आणि ईसाई कुठं आहे 5 नंबरला बरोबर आहे का. आता बघा मॅक्झिमम एक जर नजर जर फिरवली तर आपल्याकडं मॅक्झिमम जास्तीत जास्त असणारा कोणाकडं आकडा आहे नाहीतर फरकच घेऊया डायरेक्ट. ह्याला काय करू आपण प्लस मानू आणि ह्याला काय करू मायनस मानू कारण आपल्याला डिफरन्स फक्त घ्यायचा आहे बरोबर आहे का. आता बघा डिफरन्स घेताना ह्याच्याकडे किती आहेत 70 आहेत आणि ह्याच्याकडे किती आहे 60 आहेत म्हणजे ही प्लसमध्ये आहे आणि ही काय मायनसमध्ये. म्हणजे काय येणार आहे आपल्याला म्हणजे शोनमधनं आपल्याला ईसाई मायनस करायचं आहे बरोबर आहे. शोनमधनं ईसाई म्हणजे 70मधनं 60 गेलं किती राहिलं 10 राहिलं. त्यानंतर बघा आता 50मधनं 20 गेलं किती राहिलं 30. त्याच्यानंतर बघा 60मधनं 30 गेलं किती राहिलं 30. त्यानंतर 40मधनं 20 गेलं किती राहिलं 20 आणि 80मधनं 90 गेलं -10 राहिलं बरोबर -10. मग आता ही टोटल ही प्लसमध्येच आहेत सगळे बरोबर आहेत. मग प्लसमध्ये आहेत म्हणल्यावर 10 आणि 30 40 40 आणि 30 70 70 आणि 20 90 90मधनं 10 गेलं 80 म्हणजे त्या दोघातला फरक किती आला 80 आला म्हणजे ऑप्शन नंबर सी. नाहीतर सगळ्यांची बेरीज करायची ह्याची पण आणि ह्याची पण बेरीज करायची नंतर वजा करायचं त्यापेक्षा डायरेक्ट आपण इथल्या इथं पण करू शकतो आहे. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द सम ऑफ ॲव्हरेज ऑफ मार्क
scored in English by all the students together and the average of marks scored in Hindi by all the students together. इंग्लिश आणि हिंदीमधले ॲव्हरेज मार्क्सची बेरीज विचारली आपल्याला, बरोबर आहे का. आता इंग्लिश आणि हिंदी ह्यांचे ॲव्हरेज काढायचं आपल्याला, बरोबर आहे. आता बघा डायरेक्ट हे 70 आणि 90 160 160 आणि 40 200 200 आणि हे 60 आणि 20 80 280 हे इंग्लिश झालं. तसंच हिंदी बघा 60 आणि ही 70 आणि 20 90 90 आणि 80 170 170 आणि 60 230 230 आणि 90 320, बरोबर आहे. मग हे इकडे किती सब्जेक्ट आहेत, 5 सब्जेक्ट आहेत. इकडे पण किती सब्जेक्ट आहेत, 5. म्हणजे दोन्हीला काय करायचं आहे, कॉमन 5 1/5 कॉमन तर येणारच. दोन्हीची काय करायची आपल्याला बेरीज करायची. आता ह्या 280ला 20 जर अजून इकडलं दिलं आपण तर इकडं काय व्हॅल्यू होती 300 होती आणि इकडं काय राहणार आहे 300च व्हॅल्यू. म्हणजे 300 आणि 300 किती झालं 600 झालं. मग 5 1 5 5 12 12 5 60 आणि वरचा 1 0 म्हणजे 120 काय झालं मग आपलं ॲव्हरेज मार्क्स सम भेटली आपल्याला. ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट व्हॉट इज द रेशो ऑफ टोटल मार्क्स स्कोर्ड इन मॅथ्स बाय ऑल द स्टुडंट टुगेदर टू टोटल मार्क्स स्कोर्ड इन हिंदी बाय ऑल द स्टुडंट टुगेदर. आता मॅथ्सचे आणि हिंदीचा रेशो काढायचा आहे टोटल मार्क्स ऑफ ऑल स्टुडंट. आता बघा 90 80 170 हे 70 240 हे 40 280 280 आणि 60 किती झालं 340. आणि इकडे हिंदीचं पण बघा. आता हिंदीचं आत्ताच आपण कॅल्क्युलेट केलं तर किती आलं तर 320. म्हणजेच आपल्याला मॅथ्स टू हिंदीचा रेशो काढायचा आहे. 340 ॲज टू 320 शून्याला तर शून्य गेलं बे 17 आणि बे 16 म्हणजे 17-16 रेशो आला. म्हणजेच ऑप्शन नंबर सॉरी आपल्याला हिंदी नाही विचारला फिजिक्स विचारला, मॅथ्स आणि फिजिक्स विचारला आहे. हे बघा आता इथं 0 आणि 40 40 40 आणि 60 100 100 आणि 90 190 190 आणि 30 220 म्हणजे 340चा आणि 220चा रेशो. शून्याला शून्य गेलं बे 17 आणि बे 11 म्हणजे 17-11 रेशो येणार. 17-11 म्हणजेच ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट टोटल मार्क्स स्कोर्ड इन केमिस्ट्री बाय ऑल द स्टुडंट टुगेदर इज ॲप्रॉक्सिमेटली व्हॉट % मोर दॅन द टोटल मार्क्स स्कोर्ड बाय अरोल इन ऑल द सब्जेक्ट्स टुगेदर. आता केमिस्ट्रीचे ऑल मार्क्स सगळ्यांचे मिळून आता बघा 80 आणि 25 105 155 155 आणि हे 245 245 आणि 20 265 हे कशाचे झाले केमिस्ट्रीचे. हे कोणाच्या ऑरलच्या ऑल सब्जेक्ट ऑरलच्या ऑल सब्जेक्ट म्हणजेच हे आडवी अशी बेरीज करायची आपल्याला. बघा आता 90 आणि 25 115 115 आणि 0 115 115 आणि हे 70 185 185 आणि 20 205 205 हे काय झाले अरोलचे ऑल सब्जेक्ट झाले. मग हे केमिस्ट्रीचे हे अरोलपेक्षा व्हॉट % मोर आहेत म्हणून विचारले. आता बघा 205पेक्षा 265 कितीनं जास्त आहे आपलं 260 जास्त आहे, बरोबर आहे. कोणावर जास्त आहे 205वर जास्त आहे. 205 इंटू काय करायचं आहे 100 करायचं कारण पर्सेंटेज. बघा आता 5 12 5 चोक आणि 1 आणि वरचं 2 शून्य. आता बघा 41 त्रिक्क होत नाही, बरोबर आहे का. 41 त्रिक्कच्या थोडं कमी पडते कारण 40 त्रिक्क जर केलं तर 120 होतं आहे. मग 41 त्रिक्क 123 होते, बरोबर. मग 41 दोन्हीच करावं लागणार आपल्याला. 41 दोन्ही किती झालं 82 झालं. 82 म्हणजेच किती कमी पडलं आपल्याला अजून 38 कमी पडलं, बरोबर आहे. वरचं शून्य. आता 4 9 36 बरोबर आहे. 4 9 36 म्हणजे 360 आणि हे इकडे 1 9 9 केलं तर 369च्या आसपास होतं आणि आपल्याकडे काय 380 म्हणजेच 29 पॉईंट समथिंग काहीतरी येणार आहे. म्हणजेच ॲप्रॉक्सिमेटली 29% आपलं ॲन्सर. नेक्स्ट क्वेश्चन व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द ॲव्हरेज मार्क्स स्कोर्ड बाय दिव्या अँड भारती इन ऑल द सब्जेक्ट्स टुगेदर. आता ॲव्हरेज मार्क्सचा डिफरन्स काढायचा कोणाचा दिव्याच्या आणि भारतीच्या. आता बघा दिव्या कुठं आहे इथं आहे आणि भारती कुठं आहे 2 नंबरला. आता बघा डायरेक्ट काय करायचं मी मगाच्या प्रमाणे सांगितल्याप्रमाणे डायरेक्ट डिफरन्स घेऊन टाकायचा. बघा आता ह्याला आपण प्लस मानू आणि ह्याला मायनस मानू म्हणजे आपण भारतीमधून दिव्या वजा करूया.
कारण भारतीचं जरा जास्त दिसतंय दिव्यापेक्षा. आता बघा 80मधनं 40 गेलं, किती राहिलं 40. आपण कशातून काय वजा करतोय एवढं लक्षात ठेवायचं. भारतीमधून आपण दिव्याला वजा करतोय. हां, त्याच्यानंतर बघा आता 80मधून 90 गेलं -10. त्याच्यानंतर 40मधून 90 गेलं -50. त्यानंतर 90मधून 60 गेलं 30 आणि 70मधून 60 गेलं तर 10. बरोबर आहे. आता हे 50 आणि हे 10 मायनस आहेत. टोटल किती वजा करायचं आहे मग? -10 आणि -50 -60. बरोबर आहे का? आता हे 40 आणि हे 30 70 70 आणि 10 80. बरोबर आहे. म्हणजे 80 - 60 किती आलं 20 आलं. बरोबर आहे. पण ही काय झालं फक्त डिफरन्स झाला. आपल्याला ॲव्हरेज डिफरन्स विचारला. ॲव्हरेज डिफरन्स काय येणार मग? आपल्याकडे सब्जेक्ट किती आहेत 1 2 3 4 5. म्हणजे ह्या 5ने ह्याला भागावं लागणार आहे. मग 5 चोक 20. ॲव्हरेज डिफरन्स किती आला मग 4. म्हणजे ऑप्शन नंबर ए.